गाजर के लड्डू कभी खाए हैं आपने? तो चलो आज दिखाती हूँ मैं कैसा हुआ। ये देखो कितना अच्छा दिख रहा है ना। काय मग मैत्रिणींनो, गाजराचे लाडू ना। हे पहा किती सुंदर असे हे गाजराचे लाडू झालेले आहे। चवीला सुद्धा एकदम अप्रतिम लागतात। कधी खाल्ले का तुम्ही? चला तर मग आपण त्याची रेसिपी मी तुम्हाला सांगते इथे। ते इथे मी आहे ना 5-6 गाजर आहे ना स्वच्छ धुवून घेतलेले आहे मैत्रिणींनो। आणि त्याचं आहे ना पुढचं मागचं कटिंग करून घ्यायचं आहे थोडं थोडं। तर इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने मी मागचं पुढचं बूड आणि पुढचं हे असतं ना ते काढून घेतलेलं आहे आणि छानपैकी किसून पण घेतलेलं आहे। हां, आता इथे किसायला आहे ना थोडी मेहनत लागते। कधी कधी हात दुखून येतो बरं का जास्त गाजर किसायचे असले तर। मग काय, घरात आहेत ना कोणीतरी असेलच ना, नवरोबा नाही ते मुलं, कोणाला तरी द्यायचं काम लावून, गाजर द्या एवढे किसून म्हणा। मग काय, गाजर किसून झालेलं आहे। आणि इथे आहे ना मी 1 पावशर गूळ आहे ना असं बारीक छानसा कटिंग करून घेतलेला आहे, हे इथे पाहू शकता तुम्ही। आणि इकडे ना तेल पण लावलेलं आहे एका प्लेटमध्ये असं, कारण आपण जे नंतर बॅटर तयार केलेलं ते त्याच्यात काढणार आहोत ना, खाली चिटकू नये त्यासाठी मी तेल लावून ठेवलेलं आहे। इथे कढई पण छानपैकी तापायला ठेवलेली आहे, कढई तापलेलीच आहे। आता त्याच्यात आहे ना आपण आहे ना 2 चमचे तूप आहे ना मी त्याच्यात ॲड करणार आहे। हे पहा इथे तूप टाकलेलं आहे। आता तूपसुद्धा वितळलं का मग आपण त्याच्यामध्ये ना गूळ ॲड करणार आहोत। तूप वितळलेलं आहे। आता मी त्याच्यामध्ये ना गूळ टाकणार आहे। गुळाचं आहे ना सगळं पूर्ण गूळ आहे ना वितळून घ्यायचं आहे। एकदम असं कडक पाक वगैरे नाही करायचं आहे आपल्याला, असं गूळ वितळून घ्यायचं आहे। त्याच्यात पाण्याचा अजिबात मी वापर केलेला नाही आहे। इथे पाहू शकता मैत्रिणींनो, छानपैकी आता हा गुळाचा पाक आपला तयार आहे। आता त्याच्यात आपल्याला हे किसलेलं गाजर आहे ना ॲड करायचं आहे। आणि हे पाणी सुटतं, गाजर टाकलं की त्याला पाणी सुटतं, ते पाणी ना पूर्ण आटून घ्यायचं आहे आपल्याला। आणि इथे एका वाटीत मी थोडंसं कॉर्नफ्लॉवर पण घेतलेलं आहे, त्याच्यात पाणी ॲड केलेलं आहे, ते असं पातळसर करून घेतलेलं आहे। आणि इथं कोकोनट पावडर घेतलेली आहे 1 वाटी, ती आपण ह्या गाजराच्या याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि छान हलवून परतून घेणार आहोत। हे पहा या पद्धतीने। आणि आता हे कॉर्नफ्लॉवरचं जे आहे ना पाणी ते आपण त्याच्यात ॲड करणार आहोत। ऑप्शनल आहे, कॉर्नफ्लॉवर तुम्ही टाकलं तर ठीक, नाही टाकलं तरी पण लाडू छान होतात। हे पहा बॅटर पूर्णपणे आपलं तयार आहे। पूर्ण आपण पाणी आटून घेतलेलं आहे। त्या प्लेटीत पण थंड व्हायला ठेवलेलं आहे, 10 मिनटं थंड पण झालेलं आहे। आता याचे छोटे छोटे आहे ना आपण गोळे तयार करणार आहोत। आणि एका बाउलमध्ये ना मी कोकोनट पावडरसुद्धा घेतलेलं आहे, ते पण त्याच्यावर थोडी थोडी भुरभुरायचे आहे। हे पहा मैत्रिणींनी, छोटे छोटे या पद्धतीने गोळे तयार करायचे आहे आणि छानपैकी लाडू बनवून घ्यायचे आहे। तर असे छोटे छोटे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की मला फॉलो करा। तुमच्या फॉलो केल्याने मोटिवेशन वाढते नवीन नवीन रेसिपी बनवायला। चला तर मैत्रिणींसाठी आपण नवीन रेसिपी काहीतरी बनवून बघूया असं मन धाव घेतं, त्याच्यामुळं प्लीज लाईक, शेअर, कमेंट